आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण? एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई, ही आपली मराठीतली म्हण आहे. ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना. आता नगर जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे. तर पाटणमध्ये मी वन साइड आहे. पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची, बाकी काय नाही. तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या 8 जागा देतो म्हटली अगोदर, मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला. आणि 2 जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी, सॉरी म्हटले मला 2च्या वर मला देता येणार नाही. त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत मान्य चंद्रकांत दादांशी माझं कसलंही बोलणं नाही. म्हणजे त्यांनी स्वीकारलं की अति तिथं माती झालेली आहे, हे स्वीकारलं ना त्यांनी. याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय अतिपणा झाला तो योग्य नव्हता, हे सुद्धा दादांनी स्वीकारलं मोठ्या मनानं. चांगली गोष्ट आहे. सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो. एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या, समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा. पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कोणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे. पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही. आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ, पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्याला जवळ केलं. म्हणून मी म्हणलं एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही. अनेक वेळा येतील, अनेक प्रसंग येतील पुढे, त्यावेळी बघू. त्या पुढच्या सगळ्या भूमिका शिवसेना घेताना पाठीमागे जे अनुभव आलेत आम्हाला, त्या सगळे अनुभव पाठीशी गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ. काय म्हणायचंय, राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा महायुतीतलाच आहे, शिवसेना सुद्धा महायुतीतलाच आहे. त्यामुळं आता कसं असतं, ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या हातामध्ये सूत्र असतात की कुणाशी बरोबर घेऊन सरकार सत्ता स्थापन करायची, तो त्यांचा चॉईस आहे. त्यामुळं त्यांनी काय वाटलं, त्यांनी काय भूमिका घेतली, काय हरकत नाही आम्हाला त्याच्याबद्दल. राष्ट्रवादीला घेतलं तरी काय, ती सुद्धा महायुतीतलाच एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षानं जे उमेदवार उभे केलेले होते त्यातले जिल्हा परिषदेचे 7 सदस्य आणि पंचायत समितीचे 19 सदस्य या ठिकाणी धनुष्यबाण या शिवसेना चिन्हावरती निवडून आलेले आहेत. आज त्या सर्व सदस्यांशी चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आमदार सुहास बाबर साहेब येत आहेत, त्यामुळे आपल्याला थांबायला लागू नये म्हणून बैठकीच्या अगोदर मी आपल्याशी चर्चा करतोय. आज बैठकीमध्ये पक्षाचा संपर्क मंत्री म्हणून नवीन निवडून आलेल्या सदस्यांचं आम्ही या ठिकाणी मत आजमावून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि कशी वाटचाल सत्ता स्थापन करताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये आणि वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये पक्षाची ठेवायची, या बाबतीत निवडून आलेल्या सदस्यांचं आणि इथले स्थानिक जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून आजच्या बैठकीचा इतिवृत्तांत हा मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यानंतर समक्ष त्यांच्याकडे सादर करेन, त्यांच्याशी चर्चा देखील करेन. आणि मग पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काय भूमिका पक्षाने घ्यायची या बाबतीत ज्या काही आदेश देतील त्याप्रमाणे शिवसेना आपली पुढची भूमिका ठरवेल. सत्तेमध्ये वाटा मिळेल असं वाटतंय का? नाही, आम्ही अजून त्या बाबतीतला विचारच केलेला नाही. आम्ही आज फक्त सदस्यांशी चर्चा करणार आहे, सदस्यांची मतं आजमावून घेणार आहे. सदस्यांना काय वाटतंय की कुठल्या बाजूला जावं सत्ता स्थापन करताना, ह्या सगळ्या बाबतीतच्या शक्यता ह्या सदस्यांशी चर्चा करून मी आणि आमदार सुहास बाबर आम्ही दोघं समजावून घेऊ. आहे तसा इतिवृत्तांत आजच्या चर्चेचा माननीय शिंदे साहेबांसमोर सांगेन मी स्वतः जाऊन. मी भैयाला देखील सांगणार आहे की तुम्ही सुद्धा जर सोमवारी मुंबईला आला तर ते आणि मी आम्ही दोघं मिळून साहेबांना हा सगळा वृत्तांत कानावर घालू आजच्या बैठकीचा, आणि मग साहेब जो निर्णय देतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू.